नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला कला इथे छान चहा घेऊन येते बरं का. आबा अद्वैत सगळे चहा पित आहेत आणि मग आबा म्हणतात, वा 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 वा, अशा गारठवणाऱ्या थंडीमध्ये असा फक्कड चहा असणं यासारखं दुसरं सुख नाही बघ, असं ते सांगतात. आणि सुनबाई एकदम भारी झालाय चहा आणि आल्याचा स्वाद एकदम एक नंबर लागला असं इथे ती म्हणते, आबा म्हणतायत. तर छान असं वाटतंय, दोघं सगळे चहा पीत बसलेले आहेत. आणि तोपर्यंत इकडे नैनाचा फोन वाजतोय आणि मग तो म्हणतोय, तुला एक गंमत सांगायची होती. आज तू क्लिनिकमधनं गेल्यानंतर कोण आलं असेल असं म्हणून तो विचारतो. आणि मग नैना म्हणते की कोण आलं होतं. तर तोपर्यंत सौरभ म्हणतो, तुला 3 चान्स देतो, तू ओळख. मग नैना म्हणते, मला नाही माहिती, तू सांग ना कोण आहे ते प्लीज. मग त्याच्यानंतर तो म्हणतो, चांदेकरांच्या घरातली एक महान व्यक्ती आली होती. मग नैना म्हणते, कोण. आणि मग त्याच्यानंतर कला आली होती तिथे. अरे वा, लगेच ओळखलंस महान म्हटल्यावर. कला म्हणजे तू हे मान्य करतेस की कला महान आहे, तू म्हणजे ती लहान असून महान आहे. मग त्याच्यानंतर नैना म्हणते, मला सांग ती का आली होती इकडे, काय म्हणतो ती. आणि मग त्याच्यानंतर ते सौरभ म्हणतो, तिला तुझी खूप काळजी आहे, खूप चौकशा करत होती. आणि मग त्याच्यानंतर नैना म्हणते, कला माझ्या ना अगदी मुळावर उठली आहे, ती माझ्या मागे हात लावून का मागे लागते कळत नाही. बरं मला सांग, ती नेमकं काय म्हणत होती. मग त्यांच्यात सौरभ म्हणतो, ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की मला फुकटचं खोटं बोलायला आवडत नाही. तिने जे विचारत ते मी सगळं सांगून टाकलं असं तो म्हणतो. आणि मग त्याच्यात नैना म्हणते, व्हॉट. मग त्याच्यानंतर ते तोंडाला हात होते आणि म्हणते, सौरभ तू काय बोलतोयस. अरे पण तू असं काय सांगितलंस तिला, का वागलास तू असं म्हणून ते रडायला लागते. आणि मग त्याच्यानंतर काय करणार, मला खोटं बोलता येत नाही ना. मग त्याच्यानंतर तू म्हणते, फुकट काही करत नाहीयेस तू, मी पैसे देते ना तुला. मग त्याच्यानंतर सौरभ म्हणतो, चेष्टा करतोय ग, मी काहीही सांगितलेलं नाही आहे. मला जोपर्यंत खात्री आहे की तू मला पैसे देणार आहेस तोपर्यंत मी कुणाला काहीही सांगणार नाही, तोपर्यंत माझं तोंड कायम म्हणजे बंद राहील. पण ज्या क्षणी मला असं वाटेल की तू मला फसवतीयस, तू मला पैसे देणार नाहीत, तेव्हा मी तुझी वाट लावायला मागे पुढे पाहणार नाहीये बरं का, असं तो म्हणतो. आणि इकडे फोन कट करून टाकतो बरं का. बघूया पुढे काय काय होतं. सौरभच सांगतो का कला शोधून काढते, ते आपल्याला बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता यांचा चहा वगैरे चालू आहे, तोपर्यंत इकडे पोलीस आलेत आणि दारावर टकटक करतायत. आणि मग सगळेजण आता पोलीस आत्ता कसे काय आले म्हणून त्यांच्याकडे इथे बघायला लागतायत. आणि मग पोलीस विचारतायत, अद्वैत चांदेकर आहेत का असं म्हणून विचारल्यानंतर इकडे आता बघूया काय काय होतंय ते. कारण पोलीस तर खाली उतरलेत. मग लगेच अद्वैत पुढे जातो, आबा पुढे जात आहेत, कला सुद्धा जाते, रोहिणी आणि राहुल तिथेच बसलेले आहेत, 2 जण ते सुद्धा इथे उभे राहत आहेत. आणि आता बघूया, अद्वैत विचारतोय, काय झालं इन्स्पेक्टर सर. मग त्याच्यात इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्हाला आमच्यासोबत ना पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. आणि मग अद्वैत एकदम बघायला लागला आणि प्रत्येकजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघतायत, हे नेमकं नवीनच काय चालू आहे म्हणून. सरोज पण ते म्हणते, पोलीस स्टेशनला का. मग त्याच्यानंतर पोलीस म्हणतात, तुमच्यावरती केस दाखल झाली आहे काय. आणि मग त्याच्यानंतर कला पण म्हणते, केस. मग म्हणजे कसली केस. मग त्याच्यानंतर पोलीस इथे सांगतात, विनयभंगाची केस दाखल झाली. आणि मग सरोज पण जोरात ओरडते, काय असं म्हणून. आणि प्रत्येक जणांना इथे ते शॉक बसलाय बरं का, घरातल्या प्रत्येकालाच. आता हे काय नवीन असं म्हणून ते प्रत्येकाला शॉक बसलाय. आबा पण इथे म्हणजे 2 मिनिटासाठी बघत उभे राहिलेत, काय नेमकं चाललंय हे. आणि या सगळ्यात 2 व्यक्तींना आनंद होतोय बरं का. त्या व्यक्ती कुठल्या आहेत ते तुम्हाला कळच असेल प्रेक्षकांनो. आणि आता आबा वगैरे सगळे इथे बघायला लागतात. बघूया पोलीस काय सांगतात पुढे. तर अद्वैत म्हणतो, काय माझ्यावर. काय माझ्यावर आणि कुणी केली केस असं इथे अद्वैत विचारतो. आणि मग त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मग त्या सावंत घेऊन येत्या मुलीला. आणि ती मुलगी आलेली आहे बरं का इथे आतमध्ये. आणि मग कला वगैरे सगळे त्या मुलीकडे बघतायत. आणि मग अद्वैतला पण आठवतं ही मुलगी कोण आहे ते, कारण ती तिथे गावामध्ये त्यांना भेटली होती, ते सगळं त्याला आठवतंय. आणि तो बघतोय तिच्याकडे. आता प्रेक्षकांना पुढे मजा होणार आहे, म्हणजे एकदम इंटरेस्टिंग असणार आहे हा भाग, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का. ती मुलगी अशी आत येऊन उभी राहिली आणि अद्वैतला आठवतं की त्याने तिला कसा धीर वगैरे दिला होता, पडताना कसं सावरलं होतं ते सगळं आठवतंय. आता ती मुलगी येते पुढे आणि म्हणते, मग ती मुलगी आल्यानंतर इथे अद्वैतच म्हणतो की हिला ओळखतो मी. आणि मग सरोज म्हणते, अद्वैत अरे पण तू कसा हिला ओळखतोस, काय संबंध आहे. मग अद्वैत म्हणतो, मी एकटा नाही खरे सुद्धा ओळखते या मुलीला असं तो अद्वैत सांगतो पुढे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिघव्यागाला जाताना जो ॲक्सिडेंट झाला होता ना, तर त्यानंतर आम्ही ज्या गावात थांबलो होतो तेथे होती ही मुलगी असं म्हणून तो सांगतो पुढे. आणि मग तिचं नाव वगैरे पण सांगतो बरं का प्रेक्षकांनो, काय बरं हिचं नाव. मग तोपर्यंत इकडे अद्वैत आबासाहेब म्हणतात, काय काय तुम्ही पोरखेळ लावलाय. तर ते म्हणतात पोलीस की हा पोरखेळ नाही आहे,
ही म्हणजे सिरियस केस आहे आणि सिरियस गुन्हा आहे असं म्हणतो. मला सांगा तुम्ही ओळखता हिला? आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो हो मी सांगितलं ना, हिला ओळखतो मी, हिला तिथे गावात शालू शालू म्हणायचे. काय बरायचं नाव? येस शालिनी हिचं नाव असं म्हणतं. मग त्याच्यानंतर ते म्हणते बघितलं साहेबांनो, बघितलास ह्यांका माझ्याबद्दल ना सगळं माहिती असं म्हणून ती बोलायला चालू करते हा मुलगीची काही शालिनी आहे ती. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते गावात इलं तेव्हापासून माझ्यावर नजर ठेवून असा, पहिल्यांदा माझ्यावर म्हणजे मला वाटलं असंच वागत असेल, पण नंतर असं ती एकदम बोलायला लागते आणि मानाशी खाली वगैरे घेते बरं का, नाटक करते प्रॉपर. आणि मग अद्वैत म्हणतो काही काय बोलतेस तू? तोपर्यंत कला पण म्हणते वेडी आहेस का तू जरा? आणि मग त्याच्यानंतर काय आरोप करतेस तू त्याच्यावर असं कला इथे विचारते अद्वैत म्हणजे कलीला. आणि मग ती म्हणते तू गप रव ग, तुला काय माहिती, तुझा घो काय रंग उधळता तो, असं म्हणून तिथे बोलायला लागते बरं का. आणि मग तिची जी काही भाषा काय ते काय बोलते ते बघून मग त्याच्यानंतर ती म्हणते तू तिकडे नाच गाण्यात रंगवतीस आणि ही इकडे माझ्यावर असं म्हणून शी असं म्हणून हे करते. आणि बरं का सरोज आणि सगळे बघायला लागतात बरं का त्या मुलीकडे. ती पुढे म्हणते साहेबांनो हे सुटाबुटातले साहेब बाहेरून कसे टापटाईप दिसतात पण त्यांचे मन किती नीच आहे, काळा असं म्हणून सांगते. आणि मग सरोज कशी गप्प बसेल, ती धावत धावत येते पुढे आणि म्हणते ए मुली तू काय बोलतेस, तुला कल्पना आहे का? आणि मग इथे पोलीस पण म्हणतात हिने तुमच्यावर विनयभंगाचा आरोप दाखल केलाय. आणि आता सरोज येते तू कोणाशी बोलतेस, तुला कळतंय का? ओ शिंदे साहेब तुमचं काय चाललंय, कोण आहे ही मुलगी, हिला सध्या बोलायचंही मॅनर्स नाही आहेत असं ती सरोज एकदम ओरडते. आणि मग त्याच्यानंतर पुढे ती असं म्हणते शालू हो माहिती आहे माका, म्हणून हिंमत करून मी इलय असं म्हणून ते सांगते. आणि बघितलास ना तुमच्या कानानं ऐकलास ना तू, ह्यांका खूप तर माझं नाव माहीत नाही पण माझ्या प्रेमानं काय म्हणतात ते सुद्धा ह्यांका माहिती असं म्हणून तिथे म्हणते. आणि सगळेजण इकडे अद्वैतकडे आणि इकडे बघतात. आणि मग ते जळलं मेलं लक्षण वाटोळ होईल यांचं, वाटोळ असं म्हणून ती चालू करते बोल का बोलायला ती मुलगी शालू जी काही आली ती. आणि मग त्याच्यानंतर इथे सरोज म्हणते माझा मुलगा अद्वैत चांदेकर असं कधीही वागणार नाही, सगळ्यांका आपला झील चांगलाच वाटता पण ह्यो तुमचा लेख कधीच मान्य करणार नाही असं म्हणून ती पुढे बोलते. पण त्याने माझ्यावर हात टाकलाय असं म्हणून ती सांगते पुढे. आणि अद्वैत सुद्धा ते म्हणजे त्याला सुद्धा ते ऐकावं लागतं म्हणजे ऐकवत नाहीये. मग त्याच्यानंतर ती म्हणते मला तेवढंच माहिती असं म्हणून. आणि इन्स्पेक्टर साहेब माका न्याय हवं असं म्हणून ती इन्स्पेक्टरला सांगते. मग अद्वैत म्हणतो तुला काही वेळ लागले का असं म्हणून तो विचारतो. आणि मग त्याच्यात इन्स्पेक्टर साहेब कोणीही समोर येईल माझ्यावर आरोप करील ते सुद्धा हे असले घाणेरडे, तुम्ही काय मला ओळखते नाही का, तुम्ही ऐकून घेताय, तुम्ही काय ओळखत नाही का मला असं म्हणून अद्वैत इन्स्पेक्टरनं विचारतो. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते मी ही चांगलंच ओळखते तुला, तुम्ही काय बरं श्रीमंत माणसं, रगड पैसा आहे तुमच्याकडं, लोकांका वापराय का आणि फेकून द्यायचा, हे खेळ वाटतो का तुमचा असं म्हणून तिथे बडबडते. आणि रोहिणी मात्र ते ऐकून घेते बरं का. आणि मग त्याच्यानंतर ती पुढे असं म्हणते पण आमच्या गडीबाकडे फुटकी कवडी ना दागदागिना असं म्हणते आमचं दागिनं म्हणजे आमचं इज्जत आणि तुम्ही असंच त्या इज्जतीला हात घातला असं वगैरे ती बोलते. तुमचं काय हो घटकाभरची मजा आणि गरिबाची सजा असं म्हणून ती पुढे बडबडते बरं का. आणि पोलीस पण तिच्याकडे बघतायत. ती पुढे म्हणते लाज कशी काय वाटत नाही तुमका असं करताना असं विचारते एकदम. आणि सरोज आता पुढे ते म्हणते कोण आहेस तू? मग तोपर्यंत साहेब म्हणतात ते पोलीस म्हणतात ओ मॅडम प्लीज कायदा हातात घेऊ नका. आणि मग ते म्हणते काही काय बोलते, माझ्या मुलावर वाटेल ते आरोप करते ती. रजनी येते तिला सावरायला. ती म्हणते थांब का जरा, ही माझ्या मुलाविषयी काही बोलते, काय ऐकून घेताय तुम्ही ओळखता ना मला असं म्हणून इथे विचारते. आणि मग तो साहेब म्हणतात मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. आणि मग आबा म्हणतात अहो शिंदे साहेब तुम्ही आमच्या मुलग्याला सुनबाईलाच शांत व्हायला सांगताय असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर शिंदे साहेब तुमची आपली जुनी ओळख आहे, तुम्ही आमच्या समध्या कुटुंबाला ओळखताय असं म्हणून पुढे इथे आबा सांगतायत. आणि मग त्याच्यानंतर ते आबा म्हणतात आमचा अद्वैत हे करू शकेल हे तुम्हाला वाटलंच कसं असं पुढे विचारतायत ते आबा पोलिसांना विचारतायत. आणि मग म्हणतात हे बघा तुम्ही कोणाबद्दल बोलताय याचं तुम्हाला तरी भान आहे का, तुमचा विसर पडला असेल तर तुम्हाला मी सांगतो आबासाहेब चांदेकरांच्या नातवाबद्दल बोलताय तुम्ही आणि तो कोल्हापुरातला एक मोठा नामांकित उद्योजक आहे तो असं म्हणून आबा अद्वैत ते कौतुक करतात. मग इन्स्पेक्टर म्हणतात आबासाहेब प्लीज शांत व्हा तुम्ही, आम्हाला चांदेकरांची ख्याती काय आहे ती माहिती आहे पण आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत असं पोलीस इथे सांगतात ते. आणि मग त्याच्यानंतर सगळेच इकडे बघायला लागतात. मग इकडे आबा म्हणतात प्रश्न फक्त नावाचा नाही आहे तेवढंच काम बी आहे असं म्हणून सांगतात. अहो आमच्या इथं एवढी माणसं कामाला आहेत, पोरी कामाला आहेत, एवढी माणसं आम्हाला भेटतात तर प्रत्येकजण अद्वैतचं नाव
म्हणजे वाईट घेत नाहीत, प्रत्येक जण अद्वैतचा आदर करतात असं म्हणून इथे सांगतात. आणि अद्वैतनं आजपर्यंत कुणाशी गैरवर्तन केलेलं नाही, ते कुणाशी बोलताना त्यानं त्याची पातळी ओलांडलेली नाही आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर तुम्ही असले घाणेरडे आरोप करताय असं आता आबांनी इथे विचारलंय बरं का. आणि मग आबा म्हणतात, शिंदे साहेब या इथं यायच्या आधी तुम्ही या प्रकरणाची शहानिशा करायला हवी होती, तुमचं चुकलं असं वगैरे ते इथं सांगतात बरं का. आणि मग पोलीस इथे म्हणतात, आबासाहेब किती मोठं पोतप्रस्त असलं तरी विनयभंगाचा आरोप आहे, त्यामुळे तपास आम्हाला करावाच लागेल असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर सरोज इथे म्हणते की अहो बिनबुडाचे आरोप तुम्ही असे कसे काय करू शकता. तर पोलीस इथे म्हणतात की पुढे बिनबुडाचे आरोप नाही, तिच्याकडे पुरावे आहेत. आता पुरावे काय म्हटला प्रत्येकाला इथे परत धक्का बसलाय बरं का. आणि मग सरोज पण म्हणते व्हॉट, असं सगळं एकमेकांकडे बघण्याचं हे चालू आहे, इकडे धक्का तर बसलाय की पुरावे हिच्याकडे नेमके कुठनं आले आणि काय आहे ते. आणि मग इथे अद्वैत विचारतो कसले पुरावे. आणि मग ती जी काही मुलगी आहे शालू ती काय करते, तिच्या फोनमधले जे काही फोटोज आहेत ते काढून इथे अद्वैतला दाखवते बरं का, म्हणजे सगळ्यांना दाखवते इथे ती फोटो. आणि मग अद्वैत ते फोटो बघतोय ते आणि एक सगळे फोटो बघतोय. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये सगळे टेन्शनमध्ये आहेत बरं का. पण 2 व्यक्ती घरातल्या ज्या काही आहेत त्यांना खूप आनंद होतोय, त्या म्हणजे इकडे रोहिणी आणि राहुल बरं का. रोहिणी विचारते राहुलला मजा येते ना, तर राहुल इथे म्हणतो की खूप मजा येते असं म्हणून. आणि मग कलासुद्धा ते फोटो बघते बरं का, कुठले फोटो आहेत ते. तर पोलीस आता कलाकडे इथे बघत बसलेत. आणि बघूया पुढे काय काय निर्णय लागतो या केसचा. तर आता इकडे राहुल इथे म्हणतो खूप मजा येते, एवढं वाटलं नव्हतं असं काही होईल असं म्हणून राहुल इथे बोलते बरं का. पण सगळीकडे कमी जी काय होती ती आता म्हणजे कौतुक होत होतं, पण माझं झालं. आणि नेमकं हे काय चाललंय बघ इथे आता, म्हणजे हे प्रकरणानंतर त्याचा कॉन्फिडन्स कमी होईल असं वगैरे ह्या दोघांचं इथे बोलणं चालू आहे. आणि म्हणजे केकवरच्या चेरीसारखं चाललंय सगळं असं म्हणून इथे चालू आहे बोलणं. प्रेक्षकांना ते फोटो कुठले आहेत बघा, ते जेव्हा राहुल म्हणजे अद्वैत धरतो ती पडत असते तेव्हा काढलेले फोटो आहेत बरं का. आणि मग आबासुद्धा त्या मुलीकडे असे एकदम बघायला लागतात फोटो दाखवल्यानंतर. आता बघू पुढे काय काय होतंय. कलाने बघितलेत, अद्वैतने बघितलेत, सरोजने सुद्धा ते फोटो फोनमधले बघितलेले आहेत. आणि कला म्हणजे अद्वैतकडे आता बघतायत सगळेजण, नेमकं याच्यातून काय निष्पन्न होणार. आणि मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते मला पण एकदम खूप मस्त वाटतंय बघ, आता अद्वैतच्या बाबतीत जर असं घडलंय म्हणजे संपला रे तो असं म्हणून इथे ती रोहिणी म्हणते. आणि मग एकदा हे सगळं कन्फर्म झालं ना की बघच म्हणजे मी कशी करते ते. आणि मग अद्वैत ना जिवंतपणीच मरेल. आणि मग त्याच्यानंतर आपण ही हातातली संधी सोडायची नाही आहे असं म्हणून काहीही करू नये, आपण या आगीत ना तेल ओतलंच पाहिजे असं या दोघांचं इथे बोलणं चाललंय. हळूहळू खुसूर करतायत. सरोज विचारते अद्वैत हे सगळं काय आहे असं म्हणून फोटो बघून झाल्यानंतर. मग इकडे आता पोलीस म्हणतात की मॅडम आता जे काही प्रूफ आहे ते आता आपल्या समोर आहे असं म्हणून पोलीस पुढे सांगतात, त्यामुळे यांना आमच्यासोबत यावंच लागेल असं आता पोलिसांनी सांगितले. आणि मग सगळीकडे पोलिसांकडे बघायला लागलेत बरं का, सगळे एकमेकांकडे असे बघतात की प्रूफच खरं म्हणजे फोटो आहेत. त्यामुळे सावंत चला असं म्हणून ते पोलीस म्हणजे आपल्या कॉन्स्टेबलला सांगत असतात. आणि मग तोपर्यंत कला ओरडते आणि म्हणते की थांबा असं म्हणते. आणि आता पुढे म्हणजे लगेच त्यांचा हात सोडला जातो. आणि मग त्याच्यात कला म्हणते इन्स्पेक्टर सर तुम्ही अद्वैत चांदेकरला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, हिने दाखवलेले फोटो पुरावे सगळे खोटे आहेत असं म्हणून ही जी कोण मुलगी आहे शालिनी ती आम्हाला सगळ्यांना फसवतीये कला असं सांगते बरं का पुढे. आणि मग त्याच्यानंतर ती कशी बघते बघा. मग त्याच्यानंतर कला म्हणते अद्वैत असं काही करणं शक्यच नाही, मी त्याची खात्री देते, मी त्याची बायको कला अद्वैत चांदेकर असं म्हणून कला दाबात नाव सांगते बरं का. आणि मग तिकडनं बॅकग्राऊंडला शंख वगैरे वाजतायत बरं का, म्युझिक वाजतंय चांगलं. आणि मग कला असं निर्धारानं बघते त्या मुलीकडे. आणि आता बघूया बायकोशिवाय नवऱ्याशिवाय खात्री कोण देणार अजून असं म्हणून कला पुढे विचारते. आता रोहिणी आणि कसे बघतात बरं का. आणि मग त्याच्यानंतर इथे कला सांगते हे बघा आम्ही तिथे 24 तास त्या गावामध्ये एकत्र होतो आणि असा एकही क्षण नव्हता की आम्ही एकमेकांपासून वेगळे होतो, असा एकही क्षण नव्हता. आणि सर मी त्याची बायको म्हणून त्याची बाजू घेत नाहीये, पण अद्वैतने तिथे जे काही केलं हे सगळं माझ्या नजरेसमोर घडत होतं, मी त्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे असं म्हणून कला इथे सांगते बरं का. कला आपली ठाम उभी राहिले. आणि मग त्याच्यानंतर ती सांगते त्याने एकही वावगं पाऊल इथे उचललेलं नाहीये म्हणून, हवं तर तिथे पोचल्यापासून तिथे निघेपर्यंत सगळे इत्तंभूत मी तुम्हाला सांगते, हवं तर तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा विचारा तुम्ही, आम्ही सगळ्यामध्ये एकत्रच होतो असं म्हणून इथे ती कला सांगते, बाजू घ्यायचा प्रयत्न करते. आणि तिचं हे रूप बघून ना रोहिणी म्हणते
बापरे, अद्वैत चांदेकरसाठी ही रणरागिणी होणार आहे की काय आता, असं इथे रोहिणीच्या मनामध्ये विचार चाललाय. तर इथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात तुमच्या आणि माझ्या वाटण्याने इथे काही होत नाही, म्हणून त्यांनी गुन्हा केलाय आणि पुरावे आपल्या समोर आहेत, तर आपण त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांना यावंच लागेल असं इथे पोलीस सांगतायत बरं का. आणि असं सांगितल्यानंतर आता प्रत्येकांना परत शॉक बसलाय. आणि मग आता कला म्हणते की त्यांना यावं लागत असेल तर थांबा, मीही येते त्यांच्याबरोबर असं इथे सांगते कला. आणि मग सरोज पण म्हणते की मीही सुद्धा येते असं म्हणून आता सरोज, कला आणि अद्वैत पोलिसांच्या गाडीतून इकडे निघालेत. पोलिसांना सांगते त्याचा हात सोडा, तुम्हाला माहितीये ना तो गुन्हेगार नाही असं ती वारंवार सांगण्याचा प्रयत्न करते. पण शिंदे सर म्हणतात गुन्हा सिद्ध झालेलाच नाही असं कला सांगते पोलिसांना की त्याच्याचा गुन्हा अजून सिद्ध झाला नाही, त्यामुळे गुन्हेगारासारखं तुम्ही घेऊन जाणं कायद्यात बसत नाही वगैरे असं इथे ती सांगतेय कला. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात ठीक आहे मॅडम, पण हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला जावंच लागेल. मग बरोबर आहे, मी पण येते तुमच्याबरोबर, सरोज पण आता निघाली असं सरोज तिघं मिळून निघाली आहेत बरं का. पण इन्स्पेक्टर सर त्याआधी गावकऱ्यांना मला त्यांच्या गावकऱ्यांशी बोलायचंय, तुम्ही त्यांनाही इथे बोलवून घ्या असं ती कला सांगतेय. आणि आता गावकऱ्यांना बोलवायचंय म्हटलं शालूचा चेहरा पडलेला आहे बरं का. आणि आबा आता विचार करतायत की देवी आई काय हे नवीन संकट आमच्या समोर उभं केलंयस तू, असं म्हणून ते प्रार्थना करतायत देवी आईची. आणि या संकटातून तू आम्हाला बाहेर काढ असं ते प्रार्थना करतायत. आणि त्यांना पण खूप धक्का बसलाय बरं का हे सगळे अशा आरोप आणि बघून ऐकून. बघूया पुढे काय काय होणार आहे ते. अद्वैत, कला आणि सरोज पोलीस स्टेशनला निघून गेल्यानंतर इकडे राहुल हळूच बाहेरनं म्हणजे तिथनं गायब होतो. आणि पुढे काय करतोय बघूया. तर राहुल गायब झाल्यानंतर रोहिणी सुद्धा त्याच्याकडे बघायला लागते. आणि मग त्याच्यानंतर राहुल ते म्हणतो की सगळ्या गोष्टीची वाट लावतो राहुल असं सगळे म्हणत असतात ना, आता बघा मी कशी वाट लावतो ते असं म्हणून, म्हणजे अद्वैत चांदेकरची मी कशी वाट लावतो ते बघाच असं म्हणतो. आणि तो कुणाला तरी फोन लावतो. आणि मग त्याच्यानंतर फोनवर तो काय सांगतो बघा, सगळ्या न्यूज चॅनल्सला इथे तो फोन लावतोय. मग तुम्हाला जर का चांदेकरांबद्दलची काहीतरी ब्रेकिंग न्यूज हवी असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही ताबडतोब कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या जवळ जावा असं म्हणून तो इथे रिपोर्टरला फोन लावतो. लवकर जावा तुमचा TRP वाढेल असं म्हणून इथे आणि पुढे सांगतो बरं का. आणि फोन कट करतो आणि तो आपल्याच विचारात इथे हसतोय. तोपर्यंत त्याच्या खांद्यावर नाही ते असा हात येतोय बरं का. आणि तो खांद्यावर हात कुणाचा पडलाय म्हणून दचकतोय 2 मिनिटं. पण प्रेक्षकांनो तो हात दुसऱ्या तिसऱ्या कुणाचा नसून इथे रोहिणी आलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर राहुल म्हणतो मम्मा तू घाबरलो ना मी. मग तो म्हणतो मी तूच अगं म्हणजे मला वाटलं ना मी तुला माहिती का मी आता काय केलं ते. मग रोहिणी म्हणते मी सगळं ऐकलंय बरं का इथे, गुड जॉब असं इथे राहुलचं कौतुक करते. आणि म्हणते आता बघ तू जे काही केलंयस ना त्याने कशी अशी ठिणगी पडणार आहे ना आणि कशी धुमाकूळ उडणार आहे असं म्हणून ते रोहिणी सांगते. आणि अद्वैतला आता वाट लावायची अद्वैतची म्हणून इकडे राहुल पण खुश झालाय. या दोघांचं प्लॅनिंग काहीतरी वेगळंच चालू आहे. कशी माणसं असतात नाही की बघूया आता काय काय होणार आहे ते. आणि प्रेक्षकांना खरंच इथे पोलीस स्टेशनच्या दारामध्ये ना रिपोर्टर आणि सगळे इथे लोक जमलेली आहेत बरं का. आणि सगळे इथे म्हणजे चालू आहे त्यांचं काहीतरी गॉसिपिंग वगैरे सगळं चालू आहे. असं कॅमेरामन सगळे इथे आलेले आहेत. आणि तोपर्यंत आता अद्वैत गाडीतनच बघतोय. आणि मग त्याच्यानंतर इकडे सरोज पण म्हणते अरे अद्वैत काय हे अजून गुन्हा सिद्ध पण झालेला नाहीये आणि ही सगळी काय गर्दी आहे, रिपोर्टर कसे काय इथे आले असं म्हणून सरोज इथे विचारते अद्वैतला. अजून काही प्रूव्ह पण झालेलं नाही आणि बातमी बाहेर कशी काय गेली हा प्रश्न आता सरोजला पडलाय. तर इकडे अद्वैत म्हणतो हे बघ आई तू काही काळजी करू नको, आपण काही गुन्हा केलेला नाहीये, त्यामुळे जे काही खरं आहे ते शेवटी बाहेर येईलच, त्यामुळे आता तू काही काळजी करू नकोस, चल आपण उतरूया असं म्हणून मग कला, अद्वैत आणि सरोज इथे उतरून आलेले आहेत. आणि जेव्हा अद्वैत इथे खाली उतरलो आणि मग त्याच्यानंतर रिपोर्टर येतात, चांदेकर आले म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ती रिपोर्टर जी काही येते तुफान प्रश्न विचारते बरं का अद्वैतला. आणि मग ती म्हणते चांदेकर अद्वैत चांदेकर तुमच्यावर एवढा मोठा विनयभंगासारखा आरोप झाला हे खरं आहे का असे ती प्रश्न विचारते. नुसता आरोप नाही असंही कानावर आले, तुम्ही जे वागलाय त्याचे पुरावे देखील आहेत असं म्हणून दुसरी रिपोर्टर येते आणि पुढे म्हणते म्हणजे पळून निघालाय तर तुम्ही काहीतरी केलं असणारच. मग तोपर्यंत तिकडची बाई म्हणते खिशात पुरणार नाही तेवढे पैसे असल्यावर या लोकांना व्यभिचार करणं सोपं वाटतं असं म्हणते. आणि हे कृत्य करताना लाज नाही वाटली तुम्हाला, बोल दे आता उत्तर. मग ती दुसरी बाई म्हणते हो लाज नाही वाटली तुला, अरे चेहऱ्यावरून तू गरीब गाईसारखा दिसतोस की रे,
बोल की कोल्ह्या कुत्र्याची कामं करताना लाज नाही वाटली असं म्हणतो बोलतोय. आणि मग त्याच्यानंतर इकडे कला वगैरे सगळी गप्पच म्हणजे प्रश्न विचारतात ते बघतायत. आणि मग ती रिपोर्टर पुढे म्हणते आजपर्यंत तुम्ही तुमची इमेज सांभाळत आलाय आणि आज तुम्ही त्याच्या विरुद्ध वागताय, या वागणुकीला स्त्री लंपट असं म्हणतात असं ती एकदम बोलते बरं का. आणि मग त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही तुमच्या नुकत्याच झालेल्या लग्नात खुश नाहीत का असं म्हणून तिसरी रिपोर्टर विचारते. आणि मग अद्वैत म्हणतो एक्सक्यूज मी, थांबा जरा 2 मिनिटं, माझ्यावर आरोप झालाय, माझा गुन्हा सिद्ध नाही झालेला असं म्हणून अद्वैत पुढे सांगतो. आणि मग म्हणतो की मी काही गुन्हेगार नाही आणि माझ्यावर जो काही आरोप झालाय त्याचा माझ्या वैवाहिक जीवनाशी काहीही संबंध नाही आहे असं तो म्हणतो. आणि मग ती रिपोर्टर म्हणते मग कशाशी आहे, एकतर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात खुश नाही आहात आणि एकतर आबासाहेब चांदेकरांच्या संस्कारांना तुम्ही इथे मोडीत घालतायत असं म्हणून ती सांगते की सांगा नेमकं काय असे. रिपोर्टरचे प्रश्न इथे उलटे सुलटे पडले जर का, काहीही प्रश्न विचारतायत. आणि मग ती म्हणते आबासाहेब इतके सन्मान्य व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही असं वागून तुमच्या फॅमिलीच्या रेप्युटेशनलाच गालबोट लावलं वगैरे असं ती म्हणते. आणि इकडे बघूया पुढे काय काय होणार ते. मग अद्वैत इथे विचार करतोय आतापर्यंत हे लोक माझ्यावर आरोप करत होते तोपर्यंत काही हरकत नव्हती, मी कसंही ते मॅनेज केलं असतं, पण आता ते लोक जे काही आहेत ते आबासाहेबांना मध्ये घेतलेलं आहे आणि आता आबासाहेबांना कळलं तर काय वाटेल असं सगळं त्याच्या मनात चालू आहे विचार. आणि तो आता रिपोर्टरना काय उत्तर देणार हे जाणून घेणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. आणि उद्याच्या भागामध्ये सगळे गावकरी आलेले आहेत आणि ही नवीन आहे आमच्या गावात वगैरे असं सांगतायत. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात की तुम्ही या फोटोग्राफरच्या विरोधातच इथे गुन्हा नोंदवा असं कला इथे सांगते. आणि मग त्याच्यानंतर त्या फोटोग्राफरला दिलं जातं आणि एक खरं बोल वगैरे सांगितलं जातं आणि तो म्हणतो की मी सांगतो खरं काय आहे ते. बघूया उद्या तो खरं काय काय सांगणार ते, त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा.